नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचं माझ्या ब्रेनक्राफ्ट 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आपण एंटरप्रेन्युअरशिप आणि स्टार्टअप याच्या भरपूर साऱ्या सिरीज आपण यूट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत. तर या सेक्टरमध्ये आपण बऱ्यापैकी टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आजचा जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे व्हॉट इज स्टार्टअप. स्टार्टअप काय असतो, स्टार्टअपमधून काय गोष्टी आपण समाजाला देतो किंवा फ्रॉम बिझनेस पर्स्पेक्टिव्ह याचा काय अर्थ होतो. तर हे इन डिटेल सेशन हे स्टार्टअपचं आज असणार आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस PPT सेशन, वी कॅन से, और व्हिडिओ सेशन. सो व्हॉट इज स्टार्टअप? सो आय हॅव ॲडेड हेअर वन टॅगलाईन. सो छोट्या आयडियातून मोठा बिझनेस, इट सेल्फ इज अ स्टार्टअप. ओके. सो स्टार्टअप म्हणजे की छोट्या लाईनमध्ये मी त्या टॅगलाईनमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्याकडे काहीतरी छोट्या आयडिया असतात, त्या छोट्या आयडियातून तुम्ही काहीतरी मोठा बिझनेस पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात, ते झालं स्टार्टअप. सो इन डिटेल आपण आता पुढच्या स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. सो व्हॉट इज स्टार्टअप? स्टार्टअप म्हणजे एखादी नवीन कंपनी किंवा संस्था जी नवीन आयडिया घेऊन सुरू होते. आता बऱ्यापैकी असं असतं की आता स्टार्टअपमध्ये असं नाही की काही नवीनच आयडिया असतात, कॉपीड स्टार्टअप पण असतात, कॉपी करून पण होतात. बट द थिंग इज दॅट प्रॅक्टिकली जर आपण बघायला गेलं तर स्टार्टअपची खरी कॉन्सेप्ट ही आहे की तुमच्याकडे काहीतरी नवीन आयडिया असते आणि ती नवीन आयडिया घेऊन तुम्ही एखादी संस्था किंवा एखादा ऑर्गनायझेशन स्टार्ट करता, ते झालं स्टार्टअप. ओके. सो हे बहुतेक वेळा इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर आधारित असते. सो जसं की आता इनोव्हेशन मीन्स नवीन नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन तुम्ही या क्षेत्रात उतरता, बिझनेस क्षेत्रामध्ये. कधी कधी टेक्नॉलॉजीज घेऊन तुम्ही या क्षेत्रात उतरता आणि तुमचा भर असतो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीचा गॅप फाइंड आउट करायचा आहे. गॅप फाइंड आउट करून तुम्हाला त्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट इंडस्ट्रीला तुम्हाला द्यायचे आहेत. सो दॅट इट सेल्फ इज अ स्टार्टअप. ओके. सो जसं की आता इनोव्हेशनमध्ये भरपूर, जसं की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सास बेस्ड प्रोडक्ट येत आहेत, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, प्रोडक्ट ॲज अ सर्व्हिस, कम्युनिकेशन ॲज अ सर्व्हिस. देर आर एन नंबर ऑफ व्हरायटीज. ओके. टेक्नॉलॉजीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता रिसेंट आहेच, टॉपवरती आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवरती इट डिपेंड्स ऑन द रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री. ओके. इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो की अ स्टार्टअप इज अ यंग कंपनी फाउंडेड टू डेव्हलप अ युनिक प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस, ब्रिंग ब्रिंग इट टू द मार्केट अँड मेक इट स्केलेबल. सिम्पल लँग्वेजमध्ये स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आपल्या स्टार्टअपमध्ये असतो आणि त्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस आपण मार्केटमध्ये देऊन मार्केटमध्ये आपण सस्टेन होण्याचा प्रयत्न करतो. दॅट इट सेल्फ इज अ स्टार्टअप. सो ही झाली खरी स्टार्टअपची कॉन्सेप्ट. सो आपण फीचर्स बघूया, की फीचर्स ऑफ द स्टार्टअप. सो स्टार्टअप इट्स लाईक इनोव्हेशन, नवीन प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. सो स्टार्टअप म्हटल्यानंतर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस नक्कीच असणारच त्यांच्या. सो इंडस्ट्री ही स्पेसिफिक दोन सेक्टरवरतीच असते, एक तर इंडस्ट्री प्रोडक्ट बेस्ड असते, एक तर इंडस्ट्री सर्व्हिस बेस्ड असते. सो देर आर टू मेन फॅक्टर्स ऑन सर्व्हिसेस, पार्ट्स वी कॅन से. सो प्रोडक्ट आहे आणि सर्व्हिस आहे. स्केलेबिलिटी मोठ्या प्रमाणावर वाढू शकणारी आहे. देर इज अ probability, there is a chance that your startup will scale at very large level. ठीक आहे. सो स्केलेबिलिटी असू शकते. हाय रिस्क अँड हाय रिवॉर्ड, जोखीम जास्त पण नफा देखील मोठा असतो. सो हे पण एक फीचर आहे स्टार्टअपचं. फंडिंग डिपेंडंट, जसे की एंजल इन्व्हेस्टर असतात, VCs असतात, IPOs असतात. सो IPOs म्हणजे थ्रू लोकल or through people, we can raise the funding. VCs, venture capital and angel investors. सो फंडिंग करण्यासाठी स्टार्टअपमध्ये तुम्ही स्वतःहून तुमच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेससाठी असे कोणते ऑर्गनायझेशन्स आहेत, किंवा कोणते गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, किंवा कोणत्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या तुम्ही टार्गेट करू शकता आणि फंड तुम्ही रेज करू शकता. हे पण एक की फीचर आहे. डिस्रप्टिव्ह इन नेचर, एक्झिस्टिंग मार्केट बदलते. ओके. सो जेव्हा तुम्ही एखादं नवीन स्टार्टअप तयार करता त्यावेळेस तुमचं जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस देण्याची जी पद्धत असते ती टोटली नवीन स्टार्टअप आल्यानंतर ती पूर्ण रिप्लेसमेंट होते. ओके. सो पूर्वी जसं की एक्झाम्पल सांगू इच्छितो की पूर्वी जसं असायचं की हॉटेलमध्ये जाऊन आपल्याला तिथे सर्व करायचे किंवा सगळ्या गोष्टी असायच्या. आता झोमॅटो आलंय, स्विगी आलंय, घरी बसून आपल्याला प्रोडक्टची डिलिव्हरी सुद्धा मिळते. सो इट्स लाईक अ रिप्लेसमेंट ऑफ द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. ओके. सो आपण एक स्टेप पुढे जातो. ओके. सो दिस इज ऑल्सो की फीचर ऑफ द स्टार्टअप.
सो आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. Types of startups. Okay, so industry also, this startup industry is also having some different types, we can say. So there is one type which is tech startup, IT, AI based apps and SaaS, software as a service. So it is totally as a technical startups. Okay, so tech startup मध्ये हे मोडले जातात. दुसरं जे आहे ते ई कॉमर्स स्टार्टअप, फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे. सो ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स तुमच्यासाठी अवेलेबल करून जातात. सो देर आर एन नंबर ऑफ व्हरायटी ऑफ स्टार्टअप. सो आपण इथे फक्त फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दाखवतोय. फिनटेक स्टार्टअप आहेत. फिनटेकमध्ये पेटीएम आहे, फोनपे, विच इज रिलेटेड टू फिनान्स अँड टेक्नॉलॉजी, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ फिनान्स अँड टेक्नॉलॉजी. इट इज नथिंग बट द फिनटेक स्टार्टअप. ओके. सोशल स्टार्टअप समाजासाठी व्हॅल्यू निर्माण करणारे स्टार्टअप्स असतात, जसं की एनजीओज आहेत, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, प्रायव्हेट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत. सो हे झाले सोशल स्टार्टअप. सो दे हॅव देअर ओन मोटो और विजन and they are focusing to uplift the social securities or social values in the society. Okay, so it is nothing but the social startup. Unicorn startup मध्ये valuation like we have valuation like $1 billion. So they are focusing on different parameters like education parameters आहे, some product based parameters or service based parameters. So इथे आपण बघितलेलं आहे की बायजूचं तुम्ही एक पॅरामीटर आहे, दे आर इनटू युनिकॉर्न कंपनी फॉर education. Okay, so they are delivering so many lectures through digital platform, and they are unicorn. They are now at the unicorn startup, we can say. So these are the major types of the startups. So if you want to start the startup company, then you should know these are the different types of the startup companies. Importance of the startup. So importance बघणार आहोत. So why startups are important? So startups are important because it is giving some job creation. Okay, so लाखो रोजगार निर्माण करण्याचं जे सामर्थ्य असतं ते स्टार्टअप मध्ये असतं. इनोव्हेशन हब इंडिया, थर्ड लार्जेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम. जर तुम्ही आता रिसेंटचा जो सर्वे बघितला असेल तर इंडिया इज द वन लार्जेस्ट इनोव्हेशन हब for the, we can say, like third largest startup ecosystem hub in the globe. So over the global society, we can say we are in the third number for the innovation startups. Make in India and Digital India boost under some central government scheme, we can say there are some different schemes where we like government is promoting for the startups. So काही स्कीम आहेत, डिजिटल इंडिया स्कीम्स आहेत, मेक इन इंडिया स्कीम्स आहेत, त्या अंडर पण आपल्याला स्टार्टअप्स इम्प्लिमेंट करता येतात. ग्लोबल रिकॉग्नायझेशन, इंडियन startups is equal to world leader. Okay, so if you can say some global companies also investing their amount, they are believing the Indian startups, and by believing the Indian startups, they are focusing on the different parameters to uplift the industry boost. सो याच्यामध्ये आपण बघू शकतो की ॲज अ वर्ल्ड लीडर म्हणून इंडियन स्टार्टअप्स हे आज जागतिक पटलावर रिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सो हे सगळे झाले इम्पॉर्टन्स ऑफ द स्टार्टअप्स. सो चॅलेंजेस बघणार आहोत. स्टार्टअप्स आहेत तर ऑफकोर्स देर आर सम चॅलेंजेस, वी कॅन से, लाईक फंडिंग इश्यूज. पैशाची कमतरता असू शकते जेव्हा तुम्ही कधीतरी एखादा नवीन स्टार्टअप करण्याचा जर प्रयत्न करत असाल. सो देर आर सम फंडिंग इश्यूज, वी कॅन से. सो नॉट एव्हरीवन इज फेसिंग फंडिंग इश्यूज, बट येस, सो मी लाईक 70-80% चान्सेस देर लाईक पीपल विल फेस द फंडिंग इश्यू वेन दे start their own startup. Okay, so market competition, like of course if you have different idea, then you will sustain. If not, if you copied the business idea, then definitely you will face market competition with the big companies. So it is as simple as that. You will face challenges to the new companies. Scalability problem, so we can say there is a probability or there is a less chance of sustainability, we can say. But yes, if you focus on the strategy and if your strategy is good, then business will sustainable. Okay, but yes, this is also challenges, we can't deny this challenge. Team and talent shortage, you will not get the right people at the right time for your business. सो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रोफाईलला चांगले स्किल्ड लोक मिळणे कठीण आहे.
सो याचा प्रॉब्लेम इथे होतो. रेग्युलेटरी हर्डल्स, सो गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटचे कंप्लायन्सेस आहेत. तर गव्हर्नमेंटच्या स्कीम्सनुसार पण कधी कधी असं होते की स्टार्टअप्सला हे चॅलेंजेस असतात की कंप्लायन्स कंपनीमध्ये कुठले फॉर्म्स भरायचे, रेग्युलेटरी किंवा कायदे कुठले फॉर्म्स तुम्हाला कंपनीज ॲक्ट नुसार तुम्हाला गव्हर्नमेंटला सबमिट करायचे असतात. देर इज अ लॅक ऑफ गायडन्स. So this is also a big challenges for the startup because they have less idea in terms of compliance and government schemes in terms of rules and regulations. Okay, so these are the challenges we can say. Famous startups, we can say Flipkart, Ola. Flipkart is for e-commerce, Ola is for transport, Byju's is for education plus technology, Paytm is for fintech, finance and technology, Zomato, Swiggy for food tech deliveries, and there are a number of like many more. Okay, so these are the famous startups. So they have run their business from small unit. Now they have big network chain into the globe. So they are a unicorn startup, we can say. So conclusion, startup means it's a जोखीम we can say, and it's a combination of innovation and vision. आजच्या काळामध्ये प्रत्येक छोटं जे आयडिया आहे ते मोठं यश मिळवू शकते जर तुमची आयडिया चांगली असेल आणि जर तुमच्या आयडियामध्ये तेवढे स्ट्रॉंग कॅलिबर असेल तर तुमचा बिझनेस हा सस्टेन होऊ शकतो आणि हे चान्सेस आहेत. एव्हरी MNC वन स्टार्टेड ॲज अ स्मॉल स्टार्टअप. सो प्रत्येक मोठी कंपनी शून्यातूनच सुरू झालेली असते, लहान स्टार्टअपमधूनच सुरू झालेली असते आणि असं एकही कंपनी तुम्हाला मिळणार नाही की जे तुम्हाला स्टार्टपासूनच ते कंपनी बिलिनियर आहे किंवा त्या कंपनीमध्ये मोठा प्रॉफिट झालेला आहे. प्रत्येक कंपनी गुगल घ्या, तुम्ही अमेझॉन घ्या, त्यांनी गॅरेजमधून सुरुवात केलेली आहे. सो आज त्यांचं ओव्हर द ग्लोब त्यांचा आज प्रेझेन्स आहे. सो दिस इज नथिंग बट द कन्क्लुजन ऑफ द स्टार्टअप. So yes, thank you so much for this, reading the lecture and listening the lecture. So if you like my channel, Braincraft 24/7, then please subscribe, share and like and comment as well for productivity. And thank you so much for watching my video. Thank you.